सभापती महोदय या ठिकाणी निर्माण झाले। सभापती महोदय, पंचायत समितीच्या सभापतीला जे अधिकार आहेत ते अधिकार देखील विधान परिषदेच्या सभापतींना नाहीत। हे अत्यंत आक्षेपार्ह व विधान परिषदेचे सभापती या पदाचा अवमान व उपमर्द करणारे अत्यंत निंदनीय व संसदीय लोकशाहीमधील राज्याच्या विधान परिषद सभागृहाच्या माननीय सभापतींची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करून करणारे वक्तव्य माननीय सभापतींचा अवमान व विशेषाधिकार भंग सभापती महोदय या ठिकाणी केलेला आहे। माननीय सभापती यांच्या समोर विधिमंडळामध्ये 288 सदस्य बसत नाहीत, केवळ 70-75 सदस्य बसतात। अशा प्रकारे माननीय सभापतींबद्दल, त्यांच्या घटनात्मक पदाबद्दल, तसेच ते विधान परिषदेचे सभापती म्हणून पार पाडत असलेल्या संसदीय व घटनात्मक कर्तव्यांबद्दल अत्यंत प्रतिकूल टीका टिप्पणी करत त्यांची सभापती म्हणून जनमानसात असलेल्या प्रतिमेची हानी करून एकूणच या सभागृहाचा अवमान सभापती महोदय केलेला आहे। माननीय सभापती यांच्याबद्दल त्यांनी असंही वक्तव्य केलं की माननीय सभापती हे कायदे बनवित नाहीत। माननीय सभापतींबद्दल व वरिष्ठ सभागृहाच्या कायदे बनवण्याची एकूणच प्रक्रिया व सभागृहाची अधिकारिता याबद्दल अशा प्रकारे माननीय सभापती कायदे बनवत नाहीत असे वक्तव्य करणे म्हणजे या सभागृहाचा संपूर्णपणे अवमान करण्यासारखं आहे। कारण माननीय सभापती हे संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करतात व सभागृहाची कायदे बनवण्याची स्वतंत्र अधिकारिता असताना असे वक्तव्य करणे म्हणजे माननीय सभापती व एकूणच सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार भंग करणे सभापतीमुळे होय। सभापती महोदय, यामध्ये आणखी आक्षेपार्ह जसे की केवळ विधानसभेमधून संमत होऊन आलेल्या विधेयकावरच विधान परिषदेत मतदान होते, असा विधान परिषदेच्या वैधानिक कामकाजाबद्दल अत्यंत गंभीर आरोप करून सभागृहाच्या घटनात्मक अधिकारावर प्रश्न निर्माण करून या सभागृहाचा अवमान सभापती महोदय करण्यात आलाय। विधान परिषदेच्या 3ही अधिवेशनांबद्दल अधिवेशनाचे कामकाज हे केवळ वर्षातून 30च दिवस होते असे अत्यंत आक्षेपार्ह व सभागृहाच्या कामकाजावर टीका टिप्पणी करणारे वक्तव्य करून सभागृहाच्या सदस्यांबद्दल व माननीय सभापतीच्या कर्तव्यांबद्दल जनमानसात संशय निर्माण करून व सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा अशा वक्तव्याद्वारे मलिन करून सभागृहाचा व माननीय सभापती यांचा अवमान व विशेषाधिकार भंग सभापती महोदय झालाय। सभापती महोदय, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल विधान परिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे व विधान परिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचं प्रतीक आहे। अशा प्रकारे एकूणच विधान परिषद सभागृहाच्या रचनेवर अत्यंत आक्षेपार्ह टीका टिप्पणी करून त्या रचनेला दुष्काळाचं प्रतीक ठरवूनच एकूणच विधान परिषद सभागृहाचा गंभीर असा अवमान आणि विशेषाधिकार भंग झालेला आहे। सभापती महोदय, अशा प्रकारे सूर्यकांत मोरे यांनी सर्व सन्माननीय विधान परिषद सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधान परिषद सभागृह यांच्या कर्तव्याबद्दल व कामकाजाबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल, विधान परिषद सभागृहाचा कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील सभागृहाच्या अधिकारितेबद्दल व एकूणच विधान परिषद या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य जाहीर करून एकूणच सन्माननीय विधान परिषद सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधान परिषद